हाय नमस्कार, माझं नाव आहे नम्रता चोपडेकर. हैसर बघा, हैसर ह्या मिरच्या घेतलंय, त्याच्यामध्ये थोडेसे धने घालूचे असत आणि थोडीशी लसूण घालूची असा. त्याच्यानंतर खोबरा किसतालय आणि मग त्याच्यात सार बनवतालय. आपले मी बांगडे साफ करतो. येवा करू साफ करू देवा. आज स्पेशल बेत केला आमच्याकडे बांगड्यांचा सार आणि बांगडे फ्राय. कसे करतलंय ते बघा. केळीच्या पाण्यातले बांगडे, नवीन प्रकार. होतं ना कापलं पहिला. राणी लय कमी दिला ना त्याने बांगडे 100 रुपयाचे. फसवला ना त्याने. अगं नाही राणी, फसवलं ना त्याने आपल्यालाच. आणि सगळे मोठे बांगडे घालून दिलेत आपल्याला. काय फसवलं बरोबर. आज आपण फसलो. आता ते तू सगळे मिरची आणावे लागणार आहेत राणी. जा तिथे कपडे घातलेस. सुख काम कर राणी, सुख काम. रिया बस सुख काम. काय दिसले लोकांना नाही दाखवायचे आपले पाय. छान असते रिया. हा ए तू वेडी. मम्मी बघ असते बघ, बघ असली बघ. ए रिया तू काणी. बघ बघ तरी पण हसते बघ बघ. रिया तू नालायक. बघ हसली बघ, हसली बघ. हे पक्ष्यांना बोलतेस ना. रिया ऋतू असते ना, तो हरामी सारी बघ दात बीत वाकडे करून दाखवले असते. सेम फावडी, सेम फावडी, काय कमी नाही. सेम फावड्यांची गत, सेम सेम अशीच फावडी लोक असतात. रिया तू आहे रिया, ऋतू तू आहे ना गुंड आहे, गुंड. हा एक नंबरची डाकू चंद. 2 दे फक्त मग चालेल, बस झालंय. कारण थँक्यू संजना. या असत लाल मिरच्या, त्यात घातलंय थोडेसे धने आणि ही असा लसूण. लसणीचे 4 पाकळे थोडं भिजत ठेवलंय. आता किसतय खोबरा. खरंच तय खोबरा. इसने मिर्च में काट डाला. खट्याळ अशीच करणार. जरा काय झालं रिया असं घाणेरडी. माझी पोरगी बघ कशी आहे आणि पप्पाची पोरगी बघ कशी आहे. काय फरक आहे बघ दोघींमध्ये. ती हसरी आणि ही रडकी. काय बघूया काय जी कुठे जाणार आहे. हा आणि मग दीदी कोण अर्धी आहे. दोघांचं कॉम्बिनेशन हसून रडत राहते. त्याच्यात भात लावते आता, संध्याकाळला परत लावायला लागेल ना. मच्छीचा धंदा तू करू शकतेस. बीकॉम ग्रॅज्युएशन कर आणि मी तुला मच्छीचं मार्केटमध्ये स्टॉल काढून देते. काय ग बस तिथे मच्छीवर आनंद. भाऊच्या धक्क्यावरून मच्छी आणायची आणि विकायची. असं बोलते घे म्हावरं, घे म्हावरं. मग काय बोलणार. घाटी भाषा बोलते आपली, मालवणी भाषा बोलते. काय बोलशील मग तू. काय बोलू. मासे घे गो मासे. ताजे ताजे कुडाळवरून आणलंय. वेंगुर्ला चून. बाबा माझ्या पक्षाला बालडीच्या बालडी बांगडे आम्ही हे वेंगुर्ला ती गाडी येते संध्याकाळी मासे घ्यायला. काका भाडावरून काय वेळेवर ना काय काय ग मम्मी ना मी नाही सांगणार. आणायची. आणि असे बॅड फोटो आहे त्याच्या बालडीचा फोटो आहे, मी दाखवतो पाठवे. घे रिया कुडाळचे काजू आहे. घे रिया अगं मालवणचा एक काजू.
ये तू ना अशी हसत राहा, मला बरं वाटतं. तू हसलीस ना की माझं सगळं जीवन सफल होतं. हा म्हणजे डोकी अशी काढायची ह्या का म्हणजे एक दोन्ही साईडने अशी डोकी खेचून काढायची, असं पोटातली घाण काढायची, शेपटी कापायची आणि मग त्याला अशी ताटं पाडायची. हे जरा असे ताजे नाहीत ना, हे जरा असे बारकी पिल्ल आहेत ना, त्यामुळे ते लिबलिब येतात, म्हणून त्यांना कैचीने नाही सुरीने आढळल्यावर केले ना ते पूर्ण खिमा होऊन जातात. स्वर्गासारखं सुख नाही मच्छी साफ करणं, मच्छीत राहणं एवढी मोठी शान. ती माझ्याकडे आहे. ती माझ्याकडे आहे. ही आहे थापी. हा मम्मी या मच्छीचं नाव सांगितलं थापी. थापी आहे. थापी थापायचं घरून तिला. पापलेट आहे. स्वाडा पापलेट, स्वाडा पापलेट, गरिबांचं पापलेट. मी बनवलेले बांगडे खाल्लेत ना तुम्ही? मस्त होतात. चल मला नाही खोबरं आवडत. खरंच जरा खोबरं खरंच बसून बसून. तुला नाही आवडत? खाऊ नकोस. मच्छी ती मम्मीनेच बनवली पाहिजे, सार वगैरे सगळं. सार वगैरे मम्मीनेच बनवायला पाहिजे, ते मला पण नाही आवडत माझ्या हातात. असं बोलू नको राणी, तुला तर सारा तर तिकला करता आला. माझा विषय लय हाड आहे आणि रिया लय जाड आहे. काय पण बोला, नुसतं हसत राहू त्याला फोन, काही बोल नका. बघ आता बघा राणी, रिया रेडी. काय बाय कळलं नाही. असं खोलगट भांड्यात घ्यायला पाहिजे होतं. पोर किती असतात. घाला नको. नाही सारात घालायची, त्याला सारात आवडतं. घालायला लागून नाही लावतो. ह्याची व्हिडिओ नाही काढली. जाऊदे रिया, मम्मी जेवण करताना रोज मोबाईल घेऊन रोज भले व्हिडिओ काढू नको, पण मम्मी मस्त मस्त जेवण करे. और कौन ज्यादा, बस इतना ही. चल खोबरच हे साफ कर जा तिथे बसून. तिला दे तिला दे तिला दे. बाय धर झाड असे 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 कर आणि झाड. मच्छीचा मसाला ए, संजीतीला तिथे बसायला दे ग एका साईडला, मग ती गप्प बसेल. जा बस ग संजीव तिथे. जा दे राणी, ते उचल. आगळाची बॉटल लांब टाक. नेक्स्ट घालून बोल क्या आई आम्ही अशाच बसलो ड्रेस घालून. नेक्स्ट घालून फिरता. गरम मसाला त्याचा संपा आता ना गलम मसाला चंपा, पप्पांनी शंपावला सगळा मसाला. आणणार आहेत. ए तो उशाचा घाल. गगनगिरी कुडाळचं असतात तो. कुडाळवरून आणले. मला नाही आवडला. या नको खाव. ह्याच्यावर टाकू जरासा. नाही हा ह्याच्यावर आपला घाल. आपला घाल वाईट म्हणजे खडे मसाले येते ते सगळे. खडे मसाल खायला मग घालू नको. माझ्या म्हणे चुकीची बोलली. तू चुकीची बोलते. डोक्यात घालू काय? मम्मीला तर मालवणी देखील नाही. संजनाला येत नाही. संजना काय पण बोलते.
खंचो गो सगळ्यांना गो बोलून गो बोला. रानग्या ही आली मम्मी त्या दिवशी ही संजीवनी मी बाहेर गो रानग्या म्हणलं थोबाड फोडेल तुझा परत मला रानग्या बोललीस तर काय ग म्हणलं मला तू बोलायचं नाही रानग्या अगं बिनग्या. त्या वहिनीला फोन लावायचा आहे. मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी तुला आवाज नाही दिला ऋतू बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी चला गपारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी दिस इज माचीस मराठी मालवणी ना या असा या केलंय बांगड्यांचा केळीतल्या पानातला फ्राय. आता बघा काय करतलंय कसा त्याका पॅकिंग करून शालो फ्राय करूचा असा. 2 मिनिटं थांबा वांगा फक्त माझं चेडू टाकतला कोथंबीर. ह्या बघा कोथंबीर टाकली या जरा कमी पडली या कोथंबीर तुमच्याकडे असा तर भरभरून घाला. आता बघा काय करूचा आता हा ह्या असा केलंय. आता ह्या असा नाही गो पोरा ह्या बघ ह्या असा करतलंय त्याका व्यवस्थित करू खया ना. तुम्ही कशाने ही टोचू शकता हा. आता ह्या आम्ही ह्याने टोचलंय आता झाला नाही आमचा बरोबर. टांगीन तुला धरून. हो असे करताय तुम्ही. मी असं करते तुला काय माहिती होतं ना. रविवार मस्त बेट आज. हा असं मला सांगत पण नाही चालू करेपर्यंत पलटून बघ ना. दिस इज नाही ह्या असा केळीच्या पानातलो बांगडो. काढलेलं ना. काय ठीक आहे त्याचं काय ना मला सकाळी माझ्यावर हे करू नका म्हणून म्हणलं नाही. त्याला फक्त हातात असा वळवळून लागतला सर्गांनी हलवा ताजा है मावर पारूच्या पल्ल्यावरी भिंगांनी पाला काठेरी मावर दिसतय सोनेरी. सर्गांनी हलवा ताज है मावर पारूच्या पल्ल्यावरी भिंगांनी पाला काठेरी मावर दिसतय सोनेरी. रे काका ताज है मावर पारूच्या पल्ल्यावरी
अरे कोलियो नाकवा दर्यांची हानतय मावर सोनेरी कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी कागदाची कोणी खाली पण सगळ्या तिथे काही सोयी नाहीये.